7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। उद्या गुरुवारी घरगुती गणेश मूर्ती तसंच गौरीचं विसर्जन होणार आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। विसर्जन मार्गावरील रस्त्यांचं पॅचवर्क पूर्णत्वाला येतंय। विभागीय कार्यालयातील विसर्जन कुंडांची तपासणी करून आवश्यक ती साधन सामुग्री तयार ठेवण्यात आली आहे। महापालिकेच्या वतीनं विसर्जनाच्या कामकाजासाठी अधिकाऱ्यांसह अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक आणि लिपिक संवर्गातील 500 कर्मचाऱ्यांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्यात। त्याचबरोबर केएमटीकडील 180 कर्मचारी आणि शिक्षण विभागाकडील 80 कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे। इराणी खंड इथं गणेश मूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र बसवण्यात आलंय। 4 विभागीय कार्यालयांतर्गत पौडी विभागाचे 500 कर्मचारी, आरोग्य विभागाचे 1200 कर्मचारी, गणेश मूर्ती संकलनासाठी 145 टेम्पो, 450 हमाल, 5 जेसीबी, 7 डंपर, 4 ट्रॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बूम, 5 ॲम्ब्युलन्स, 7 साधे तराफे, 7 फ्लोटिंग तराफे अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। अग्निशमन दलाचे जवानही तैनात करण्यात येणार असून विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणच्या लाईटची व्यवस्था करण्यात येते। आरोग्य विभागाच्या वतीनं विसर्जन ठिकाणांची साफसफाई करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या 12 टीम तयार आहेत। विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेत। पंचगंगा नदी तसंच शहर परिसरातील तलावांचं प्रदूषण होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील सर्व प्रभागात विविध ठिकाणी 198 गणेश विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड आणि मंडळांच्या वतीनं काहिलींची पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे। रंकाळा तलाव परिसरातील संध्यामठ, तांबट कमान परिसरासह सभोवताली कृत्रिम कुंड ठेवण्यात आलेत। पंचगंगा नदीघाट परिसरात बॅरिगेट्स लावण्यात आली असून गायकवाड बंगला, पिकनिक पॉइंट, तोरसकर चौकासह विविध ठिकाणी कृत्रिम कुंड ठेवण्यात आलेत। नागरिकांनी या कृत्रिम कुंडांमध्ये घरगुती गणेश मूर्ती आणि निर्माल्य विसर्जित करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय।